नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण जमीन महसुलाच्या पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या कालावधीमध्ये ब्रिटिश सरकारनं महसूल जास्तीत जास्त कसा गोळा करता येईल याच्यावरती विचार विनिमय सुरू केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जमिनीमधून आपल्याला महसूल प्राप्त होऊ शकतो. तर त्याच्यावरती त्यांनी वेगवेगळे प्रयोग आपल्याला केलेले दिसतात. मग त्याच्यामध्ये हजारेवारी प्रथा आहे, जमीनदारी प्रथा आहे, त्यानंतर महालवारी प्रथा आहे, रयतवारी प्रथा त्याच्यामध्ये येते. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रयोग भारतामध्ये केलेले आहेत. मग त्या जमीन महसुलाच्या पद्धती कोणकोणत्या होत्या, त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत, याचा अभ्यास आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर या वेगवेगळ्या जमीन महसुलाच्या पद्धती आपल्याला अभ्यासायला मिळतात. हजारेवारी किंवा ठेकेदारी प्रथा, फार्मिंग सिस्टम वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये 1772मध्ये. त्यानंतर जमीनदारी किंवा स्थायी बंदोबस्त व्यवस्था 1793 कॉर्नवॉलिसच्या कालावधीमध्ये. त्यानंतर येते रयतवारी व्यवस्था आणि त्याच्यानंतर येते महालवारी व्यवस्था. तर ह्या महसूल व्यवस्था, जमिनीविषयक असणाऱ्या महसूल व्यवस्थांचा अभ्यास आजच्या भागामध्ये आपल्याला करायचा आहे. मग आपण पहिल्या प्रथेपासून सुरुवात करूयात. हजारेवारी ठेकेदारी प्रथा आपण सुरुवातीला म्हटलं वॉरन हेस्टिंग्ज याच्या कालावधीमध्ये ही सुरू झालेली होती. आता याच्यामधून जास्तीत जास्त महसूल गोळा केला जात होता. हजारेदारी ठेकेदारी प्रथा म्हणजे काय? एक ठेका दिला जायचा की जमीन महसूल गोळा करण्याविषयी. आता वॉरन हेस्टिंगनं असा विचार केला या ठिकाणी की जमीनदारांना या प्रक्रियेतून बाजूला काढून टाकायचं. खरं तर त्या कालावधीमध्ये जमीनदारांचे त्या ठिकाणी वर्चस्व होतं गावांमध्ये. तरीसुद्धा या प्रथेमध्ये वॉरन हेस्टिंग जमीनदाराला बाजूला काढून टाकतोय. वॉरन हेस्टिंगचं म्हणणं असं आहे की जमीनदारांना जर या प्रक्रियेमध्ये आपण मध्ये घेतलं किंवा महसूल गोळा करण्याविषयीचे त्यांना हक्क दिले तर ते काय करतायत? मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करतायत, ठराविकच हिस्सा सरकारला देत आहेत आणि मोठा हिस्सा स्वतःला ठेवत आहेत. त्यामुळे सरकारचं नुकसान होत आहे असं या वॉरन हेस्टिंग्जला वाटतंय. आणि मग वॉरन हेस्टिंगच्या या मतामुळं त्यांनी जमीनदारांना महसूल गोळा करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीतून वेगळं केलं आहे आणि ठेकेदारांना त्या ठिकाणी ठेवलं आहे. ठेका, यांना ठेका दिला जायचा की तुम्ही काय करायचं तर महसूल गोळा करायचा शेतकऱ्यांकडून. मग यांच्याकडनं एक निश्चित रक्कम घेतली जायची आणि त्यांना ठेका दिला जायचा. तशा प्रकारे याला आपण म्हणतोय हजारेवारी किंवा ठेकेदारी प्रथा. सुरुवातीच्या कालावधीमध्ये 5 वर्षांसाठी हा ठेका दिला जात होता सुरुवातीच्या कालावधीमध्ये. पण 5 वर्षांसाठी ठेका दिला जात असताना पुढे वॉरन हेस्टिंगच्या लक्षामध्ये येत आहे की ही जी पद्धत आहे या पद्धतीमुळे सरकारचा फारसा फायदा होत नाही आहे. सरकारची ज्या काही अपेक्षा आहेत महसुलाच्या त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत असं वॉरन हेस्टिंगच्या लक्षात येत आहे. मग या पद्धतीमध्ये पुन्हा बदल होतो आहे आणि 5 वर्षावरून ही पद्धत 1 वर्षावरती आणली जाते. आता 1 वर्षावरती ही पद्धत आणल्यानंतर मात्र मग पुढच्या कालावधीमध्ये जमीनदारांना यांच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. जमीनदार यांना प्राधान्य दिले म्हणजे सुरुवातीला वॉरन हेस्टिंग्जनं जमीनदारांना प्राधान्य दिलं नाही या पद्धतीमध्ये. मग ते का दिलं नाही हे मी तुम्हाला सांगितलं की त्याला असं वाटत होतं की जमीनदार मोठ्या प्रमाणामध्ये महसूल गोळा करतायत आणि महसुलाचा मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवतायत आणि ठराविक हिस्सा सरकारला भरतायत. त्याच्यामुळे सरकारचं नुकसान होत आहे असा विचार करून त्यानं जमीनदारांना या प्रक्रियेमधून वेगळं ठेवलं होतं आणि ठेकेदार पद्धती अवलंबली होती. पण ठेकेदार पद्धती अयशस्वी होत आहे. ठेकेदार 5 वर्षांसाठी हे ठेका दिला जात होता. पुढं तो बंद करून 1 वर्षासाठी देण्यात आला आणि आपण म्हटल्याप्रमाणे 1 वर्षासाठी ज्यावेळी ही पद्धत चालू केली त्यावेळी जमीनदारांना या पद्धतीमध्ये पुन्हा प्राधान्य देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची ही हजारेवारी किंवा ठेकेदारी प्रथा. आता ठेकेदारांचा जरी विचार केला तर ठेकेदार पण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शोषण करत होते आणि त्याच्या कालावधीमुळं या ठिकाणी शेतकरी कर्जबाजारी झालेला दिसतो. तशा प्रकारे ही पद्धती अवलंबली गेलेली होती. आता या पद्धतीचे परिणाम काय झाले? ठेकेदारी पद्धतीचे आपण म्हणतोय हानिकारक ठरली. कारण का? मी तुम्हाला म्हटलं भूराजस्वाची रक्कम वाढते म्हणजे महसूल गोळा करण्याची रक्कम वाढते. ठेकेदार काय करत होते की जास्तीत जास्त रक्कम त्या शेतकऱ्यांकडून आकारण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळं
भूराजस्वाची रक्कम वाढली आणि निश्चित अशी रक्कम नव्हती, तर दरवर्षी या ठिकाणी चढ उतार होताना दिसत होतं. आपण म्हटल्याप्रमाणे शेतीच्या प्रगतीला ही पद्धत हानिकारक ठरते. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शोषण होत आहे आणि कंपनीच्या आर्थिक गरजांची पूर्तता याच्यामधून होत नाही आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं. तर हे आहे हजारेवारी किंवा ठेकेदारी प्रथा. लक्षात आलं. आता दुसरी व्यवस्था आपण अभ्यासता. दुसरी कुठली जमीनदारी किंवा स्थायी व्यवस्था आपण त्याला म्हणतो. 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसनं सुरू केलेली ही व्यवस्था आहे. मग आपल्याला सुरुवातीला कोणी सुरू केली हे पाहूयात. सुरुवातीची ठेकेदारी, हजारेवारी प्रथा, वॉरन हेस्टिंग्ज यांचं आपण नाव घेतलं. तर या ठिकाणी जमीनदारी किंवा स्थायी बंदोबस्त व्यवस्थापन याला म्हणतात. तर या पद्धतीची सुरुवात कधी झाली होती त्याचा आपण विचार करूयात. या पद्धतीचा सुरुवातीचा विचार केला तर 1793 मध्ये ही पद्धत सुरू झाली. कोणी सुरू केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी ही पद्धत सुरू केली होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस. लक्षात येतं सुरुवातीला. मग ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. आता याच्या अगोदरची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट याचा जर विचार केला तर या ॲक्टनुसार जमीनदारांना भूराजस्व वसुली करण्याची मान्यता देण्यात आली होती. म्हणजे हा एक आपल्याला लक्षात ठेवावा लागतं. 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, या ॲक्टनुसार काय झालेलं होतं? हे जमीनदार आहेत, या जमीनदारांना भूराजस्व, या जमीनदारांना भूराजस्व वसूल करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. म्हणजे महसूल, जमिनीवरचा महसूल गोळा करण्याची परवानगी यांना दिली आहे. भूराजस्व वसूल करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की जमीनदारांनी महसूल गोळा करायला सुरुवात करतात. पुढच्या कालावधीमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस येतो आणि म्हणतो जमीनदारी व्यवस्था राबवायचे. लॉर्ड कॉर्नवॉलिसनं पूर्ण अभ्यास केला होता. त्याच्या लक्षामध्ये असं आलं होतं की ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, ग्रामीण भाग आहे, त्या भागावरती जमीनदारांचा प्रभाव आहे. मग आपण काय करूयात? जमीनदारी व्यवस्था सुरू करूयात. कायमस्वरूपी उत्पन्न आपल्याला कंपनीला मिळेल अशा प्रकारची काहीतरी व्यवस्था, आपण महसूल व्यवस्था सुरू करूयात. आणि मग त्यानं आधार कशाचा घेतला तर 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये जमीनदारांना भूराजस्व वसूल करण्याची परवानगी दिली गेली होती. त्यामुळं या व्यवस्थेला पाठिंबा देण्याचा प्रयत्न लॉर्ड कॉर्नवॉलिस करतो. आता विचार करा, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं ही नवीन भूराजस्व प्रणाली किंवा महसूल प्रणाली नवीन प्रकारची का सुरू केली? हजारेवारी, ठेकेदारी प्रथा का नाही चालू ठेवली? आपण म्हटल्याप्रमाणे अलीकडच्या कालावधीमध्ये काय झालं होतं की ज्यावेळी लॉर्ड कॉर्नवॉलिस भारतामध्ये आला त्यावेळी अर्थव्यवस्था भारतामधील जी होती ती अर्थव्यवस्था घटलेली होती. विशेषतः शेतीची अर्थव्यवस्था घटलेली होती. आणि त्यामुळं काय होतं, शेतीची अर्थव्यवस्था घटलेली असल्यामुळं, शेतीचं उत्पन्न कमी झालेलं असल्यामुळं कंपनीच्या उत्पन्नामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. कमी झालं होतं कंपनीचं उत्पन्न. जे भूराजस्व वसूल केलं जात होतं तर त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. त्याच्यामुळे त्यानं विचार केला की ही जी अस्थिरता आहे की कधी पैसे मिळतात, कधी मिळत नाही आहेत, ही अस्थिरता आपण बंद केली पाहिजे. आणि मग त्यानं नवीन भूराजस्व प्रणाली तो लागू करतोय आणि त्याला नाव दिलंय जमीनदारी व्यवस्था. आता जमीनदारी व्यवस्थेची कोणती वैशिष्ट्ये होती याचा जर आपण विचार केला तर त्याचीही वैशिष्ट्य आपल्याला लक्षामध्ये घेता येतात. या ठिकाणी पहा, याच्या अगोदर जर आपण विचार केला तर ठेकेदारांना प्रथा दिलेली होती वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये. पण यावेळी मात्र जमिनीचा मालक म्हणून कोणाला घोषित करण्यात आला लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कालावधीमध्ये या जमीनदारी प्रथेमध्ये? तर जमीनदारांना जमिनीचं मालक म्हणून घोषित केलं गेलेलं होतं. कर गोळा करण्याचा अधिकार हा जमीनदारांनाच मिळालेला होता. शिवाय हे महसूल जे मिळणार आहे त्या महसुलाच्या उत्पन्नाचं वाटप कसं केलं जाणार होतं त्याचा जर विचार केला तर सरकारकडे 11 मधील 10वा भाग आणि 1 भाग जमीनदाराकडे जाणार होता.
तसं या महसुलाचं वाटप केलं गेलेलं होतं. म्हणजे जमीनदारांना किती उत्पन्न मिळणार, किती भाग मिळेल आणि सरकारला त्यांनी सरकारमध्ये किती भाग भरायचा आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो की या व्यवस्थेचं स्वरूप कोणतं होतं. त्याच्यानंतर पहा, आता या व्यवस्थेचा जर विचार केला तर तुम्ही म्हणाल स्थायी व्यवस्था, 30 वर्षासाठी सुरू केलेली व्यवस्था, मग याच्यामध्ये किती कर घ्यायचा हे निश्चित करण्यात आलेलं होतं का? हे जर विचार केला तर शेतकऱ्याकडून किती कर घ्यायचा हे स्पष्ट नव्हतं. हे किती कर घ्यायचा हे स्पष्ट होतं का? तर स्पष्ट नव्हतं. आणि मग याच्यामुळं काय होतं तर शेतकऱ्यांचं शोषण होतं आहे. जास्तीत जास्त किती कर घ्यायचा हे स्पष्टच नसल्यावरती त्यांना हवा तसा तो कर आकारणार आहेत, कोणतंही कारण देऊन. त्याप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त शोषण झालं. मग ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था भारताच्या किती प्रदेशावर लागू करण्यात आलेली होती, किती भागावरती लागू करण्यात आलेली होती? तर भारताच्या 19% भागावर ही व्यवस्था लागू करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश आहे पहा. याचा जर विचार केला आपण तर बंगाल, बिहार, ओडिशा व्यतिरिक्त बनारस आणि उत्तर कर्नाटकमधील काही भागांचा समावेश होता. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या प्रदेशांचा समावेश होता. तर हे सगळ्या गोष्टी पार्श्वभूमी म्हणून आपल्याला सांगता येतात. लक्षात आलं? पुन्हा एकदा आपण या ठिकाणी रिव्हिजन करूयात. हे पहा, शेतकऱ्यांकडून किती कर घ्यायचा हे मात्र स्पष्ट नव्हतं. शिवाय जमिनीचा मालक म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं होतं तर जमीनदारांना घोषित करण्यात आलेलं होतं. कर गोळा करण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले होते? जमीनदारांना आपण पाहिलं. आणि त्या उत्पन्नाची विभागणी कशी केली जात होती? 11 मधला 1 भाग जमीनदारांना आणि 10 भाग हे सरकारकडे जमा होणार होते. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं की याच्यामधून काय परिणाम झाले तर आपल्या लक्षात आलं की शेतकऱ्यांकडून किती कर घ्यायचा हे स्पष्टच नव्हतं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं शोषण झालं बिचाऱ्यांचं. आणि मग भारताच्या 19% भागावरती हा कर लागू करण्यात आलेला होता. आपण म्हणतो बंगाल, बिहार, ओडिशा व्यतिरिक्त बनारस आणि कर्नाटकमधील काही भागांचा याच्यामध्ये समावेश होता. म्हणजे ह्या सगळ्या प्रदेशांमध्ये कोणती व्यवस्था, म्हणजे तुम्हाला जर कधी विचारलं परीक्षेमध्ये जमीनदारी व्यवस्था प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागामध्ये राबवण्यात आली होती, हा उघड प्रश्न आहे. तर हे अशा प्रकारचे मुद्दे इथे आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतात. हां, जमीनदारी स्थायी. पुढचं आता आपण पाहूयात. आणखी एक गोष्ट या ठिकाणी, ही जी जमीनदारी व्यवस्था आपण पार्श्वभूमी समजावून घेतली तर त्याच्यामध्ये एक नियम आणलेला होता, त्याला सूर्यास्ताचा नियम असं म्हटलं जात होतं. 1793च्या कायद्यानुसार हा नियम आणलेला होता. तर तो नियम आपण पाहूयात. सूर्यास्ताचा नियम एक आणलेला होता. तो नियम आपण या ठिकाणी पाहूयात. सूर्यास्ताचा नियम कोणत्या कायद्यान्वये आणला हे आपल्यासाठी पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. हे 1793च्या कायद्यान्वये हा नियम आणला. लक्षात आलं? 1793 हा नियम कधी लागू करण्यात आला, पहिल्यांदा कधी आला, कधी लागू करण्यात आला हे पाहूयात. त्याच्यानंतर याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. 1794 मध्ये हा नियम लागू करण्यात आला. ठीक आहे, आता आपण विचार करूयात सुरुवातीला हा नियम कधी आला, कोणत्या कायद्यानं आला आणि कधी लागू करण्यात आला हे आपण समजावून घेतलं. आता सूर्यास्ताचा नियम म्हणजे काय हे आपण समजावून घ्या. काय असेल याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की बाबा तुम्ही काय करायचं आहे, एक तुम्हाला ठराविक कालावधी ठरवून दिला आहे. त्या ठराविक कालावधीपर्यंत तुम्ही महसूल पोहोचवायचा आहे, सरकारकडे पोहोचवायचा आहे. आणि जर तुम्ही महसूल सरकारकडे पोहोचवला नाही तर तुमच्या जमिनी लिलावात काढल्या जातील असं जमीनदारांना जे सांगितलं गेलं त्याला सूर्यास्ताचा नियम असं म्हटलं गेलं. लक्षात आलं? सूर्यास्ताचा नियम काय होतं? आपण म्हटलं जमिनीचा मालक कोण ठरवण्यात आलेलं होतं? जमिनीचा मालक जमीनदार ठरवण्यात आलेले होते. जमीनदारांना काय सांगितलेलं होतं? समजा 31 मार्च आपण धरूयात, 31 मार्चपर्यंत हे आपण उदाहरण घेतो. 31च मार्च होती असं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. 31 मार्चपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, कर महसूल गोळा करायचा. कर महसूल
सरकारच्या दप्तरी, सरकारच्या खजिन्यामध्ये जमा करायचा. अन्यथा कर महसूल जर गोळा केला नाही तर काय होईल? तुमच्या जमिनी जप्त होतील, जमीनदारांच्या जमिनी लिलावात काढल्या जातील. जर असं नाही केलं तर जमीनदारांच्या जमिनी लिलावामध्ये काढल्या जातील, त्यांचा लिलाव होईल, जमिनींचा लिलाव होईल. तशा प्रकारे एक नियम आला होता 1793च्या कायद्यान्वये. 1794ला तो लागू केला आणि याला सूर्यास्ताचा नियम असं म्हटलं जात होतं. लक्षात आलं तर या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या. आता याच्या परिणामांचा जर आपण विचार केला तर अनेक जमिनी जप्त झाल्या आणि यामुळं काय झालं की आता शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकरी शेतमजूर म्हणून काम करत होता आणि मग या ठिकाणी व्यापारी, सावकार असा एक नवा वर्ग निर्माण होतोय. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती भागवण्यासाठी शेतकरी या सावकाराकडून कर्ज घेत आहेत किंवा व्यापाऱ्याकडून कर्ज घेत आहेत आणि कर्जबाजारी होताना दिसत आहेत. आणि हे जे जमीनदार होते की नाही, महसूल गोळा करण्यासाठी समजा हा एक जमीनदार आहे, हा काय करायचा? स्वतः महसूल नाही गोळा करायचा. महसूल गोळा करण्यासाठी त्याच्या हाताखाली आणखी एक व्यक्ती ठेवायचा. लक्षात आलं? कनिष्ठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. याच्यामुळं काय झालं? या महसूल गोळा करण्यामध्ये मध्यस्थांची भूमिका वाढली. जमिनीचे मालक जमीनदार शेतकऱ्यांकडून ती जमिनी करून घेत होत्या, महसूल घेत होत्या आणि सरकारने सांगितलं जमीनदारांना की बाबा तुम्ही या वेळेपर्यंत तो महसूल जर नाही गोळा केला तर काय होईल? तुमच्या जमिनी लिलाव्यात काढल्या जातील. ही स्ट्रॅटर्जी जमीनदारांनी शेतकऱ्यांवरती लादली. तुम्ही शेतीत काम करताय, तुम्हाला काढून टाकलं जाईल, तुमच्या जमिनी काढून घेतल्या जातील, असं जमीनदारांनी शेतकऱ्यांना सांगितलं. जे सरकारनं जमीनदारांना सांगितलं ते जमीनदारांनी शेतकऱ्यांना सांगितलं. शेतकरी शेती वाचवण्यासाठी कर्ज काढतोय, भरतोय आणि मग तो कर्जबाजारी होतोय. आणि याच्या ठिकाणी आपण पाहिलं की हे मध्यस्थ नेमलेत. जमीनदार स्वतः पण महसूल गोळा करत नाहीत, त्यांनी कनिष्ठ कर्मचारी नेमलेत. मध्यस्थांची संख्या वाढते आणि मध्यस्थ आपला फायदा पाहण्याचा प्रयत्न करतायत आणि आणखी पैसे गोळा होतील का शेतकऱ्यांकडून याचा विचार करतायत. याच्यामुळे शेतकरी आणखी संकटामध्ये सापडतोय. शेतकरी आता फक्त भाडेकरू बनला होता. त्याच्या शेतीची मालकी हिरावून घेतली जाते या ठिकाणी. मग शेतकरी मालकी हिरावून घेताना बिचारा सावकाराकडे जाईल, व्यापाऱ्याकडे जाईल, सांगेल पैसे देईल, पण किती दिवस तो करणार? दरवेळेची परिस्थिती कर्जबाजारी झाला, जमिनी सोडाव्या लागल्या, शेतकरी भूमिहीन होतोय. सावकारांचा एक वर्ग निर्माण होतो या जमीनदारांच्या पद्धतीमुळे. आणि ही जी पद्धती आहे जमीनदारी पद्धती, स्थायी बंदोबस्त व्यवस्था किंवा स्थायी स्वरूप आपण म्हणतात, ह्याच्यामध्ये एक पद्धत होती. तुमच्या शेतीचं उत्पादन चांगलं येऊ अथवा न येऊ तरी सुद्धा तुम्हाला जेवढा महसूल ठरलाय तेवढाच महसूल त्या ठिकाणी भरावा लागत होता. लक्षात आलं? कोणताही बदल नाही दरामध्ये. दुष्काळ पडला काय आणि पीक चांगलं आलं काय? आणि याचा परिणाम काय झाला की ज्यावेळी शेतकरी जमिनीपासून बाजूला झाले तर सरकारला सुद्धा तोटा सहन करावा लागतोय. पण शेतकऱ्यांचे ते हाल झाले, शोषण झालं बिचारायचं. पण मग याच्यामध्ये ब्रिटिशांचा फायदा झाला का? कोणता फायदा झाला? ब्रिटिशांचा फायदा होतोय कारण त्यांना स्थायी स्वरूपामध्ये, निश्चित स्वरूपामध्ये एक महसूल मिळण्याची हमी प्राप्त झालेली होती या व्यवस्थेमुळे. लक्षात येत आहे? आणि मग हे जे मोठ्या प्रमाणामध्ये महसूल इंग्रजांना प्राप्त झाला आणि त्या प्राप्त झालेल्या महसुलामुळं किंवा आलेल्या पैशामुळे त्यांनी त्याचा उपयोग आपल्या साम्राज्य जे भारतामध्ये पसरलंय त्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी केलेला दिसतोय. म्हणजे इंग्रजांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आपली एक गोष्ट लक्षात येते की शेती व्यवस्थेवरती लक्ष केंद्रित केलेलं नाही आहे, तर त्याऐवजी व्यापाराच्या वृद्धीवरती इंग्रजांनी भर देऊन ही महसूल पद्धती राबवलेली आपल्याला दिसून येते. ती आहे जमीनदारी पद्धती. लक्षात आलं? तशा प्रकारे ही जमीनदारी आणि स्थायी बंदोबस्त व्यवस्था. आता आपली
पुढची पद्धत कोणती आहे ते आपण समजावून घेऊया. पुढची आहे आपली जमीनदारी झाली. पुढची आहे रयतवारी व्यवस्था. रयतवारी व्यवस्थेचा आपण विचार करूया. रयतवारी व्यवस्था. रयतवारी व्यवस्थेची पण आपण काही पार्श्वभूमी समजावून घेऊया. ज्याप्रमाणे आपण लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कालावधीमध्ये हे जमीनदारी पद्धती समजावून घेतली, रयतवारी व्यवस्थेचा पण आपण विचार करूयात. रयतवारी व्यवस्थेचा जर विचार केला तर काही गोष्टी आपण समजावून घेऊया. त्याच्यामध्ये ही पद्धती सर्वात प्रथम भारतामध्ये कोणत्या ठिकाणी लागू करण्यात आली होती, कधी लागू करण्यात आलेली होती याचा विचार जर केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं 1792 मध्ये ही पद्धती लागू केली गेली. पहिल्यांदा ही पद्धती कोणी लागू केली होती? कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी ही पद्धती लागू केलेली होती. त्याच्यानंतर प्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये ही पद्धत लागू केलेली होती? तर बारामहाल जिल्ह्यामध्ये ही पद्धत लागू केली आहे. त्याच्यानंतर ही जी प्रणाली आहे रयतवारी पद्धत, भू राजस्व गोळा करण्याची पद्धत, तर ती कोणी विकसित केली होती? तर थॉमस मुनरो यांनी ही पद्धती आणखी विकसित केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय प्रक्रिया चालली आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आता पहा, तर ही सुरुवातीची रयतवारी व्यवस्था आपण म्हणतो काय होती? 1792 मध्ये सर्वात प्रथम लागू केली. कोणी लागू केली? कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी लागू केली. प्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये लागू केली? बारामहाल जिल्ह्यामध्ये लागू केली. या प्रणालीला अधिक विकसित कोणी केलं होतं हे विचारलं तर लक्षात ठेवायचं थॉमस मुनरो यांनी या पद्धतीला अधिक विकसित केलेलं होतं. आता मात्र या ठिकाणी तुम्हाला आणखी काही पॉईंट सापडतील. 1820 मध्ये ही पद्धत पुढच्या कालावधीमध्ये जाऊन मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये लागू करण्यात आलेली होती. आपल्याला जर विचारलं की रयतवारी पद्धत सर्वात प्रथम कोणत्या प्रेसिडेन्सीमध्ये लागू करण्यात आलेली होती, तर इथे तुम्हाला ते उत्तर सापडतं की मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये ही लागू करण्यात आलेली होती. आता या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी मद्रासला गव्हर्नर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? थॉमस मुनरो यांची नेमणूक करण्यात आलेली होती मद्रासमध्ये. आणि 1825 मध्ये ही व्यवस्था कुठे लागू होते? पहा, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये ही व्यवस्था लागू होते. आणि 1858 पर्यंत संपूर्ण दख्खनचा भाग, संपूर्ण दख्खन आणि इतर भागामध्ये या व्यवस्थेचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. तर हे याची काही पार्श्वभूमी लक्षात आलं. तर या गोष्टी रयतवारी पद्धतीच्या पुन्हा एकदा आपण पाहूयात. 1792 मध्ये सर्वात प्रथम याचा प्रयोग केला जातोय कॅप्टन अलेक्झांडर रीड यांच्याकडून. प्रथम कोणत्या जिल्ह्यात प्रयोग करण्यात आला? बारामहाल जिल्ह्यात. या प्रणालीला जास्त विकसित कोण करतोय? थॉमस मुनरो विकसित करतोय. त्याच्यानंतर 1820 मध्ये ही पद्धत कोणत्या प्रेसिडेन्सीमध्ये लागू होते? मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये. या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी मद्रासमध्ये कोण गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं? थॉमस मुनरो. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये ही रयतवारी व्यवस्था कधी लागू केली? 1825 आणि 1858 पर्यंत संपूर्ण दख्खन, पुणे नगरचा भाग आणि इतर भागामध्ये विस्तार झालेला आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं? रयतवारी पद्धती ही आहे रयतवारी पद्धती. आता रयतवारी पद्धती काय होती? रयतवारी पद्धतीत विचार केला, शेतकऱ्याला जमिनीचं मालक बनवलं गेलेलं होतं. जमिनीचं मालक बनवलं गेलेलं आहे शेतकऱ्याला. म्हणजे या व्यवस्थेमध्ये मध्यस्थ पण नव्हता, जमीनदार पण नव्हता. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पद्धतीमध्ये आपण अभ्यासलं की जमीनदारांना जमिनीचं मालक समजण्यात आलेलं होतं. तर या ठिकाणी विचार केला तर जमीनदार काढून टाकले. जमीनदार काय करत होते? मध्यस्थाच्या माध्यमातून महसूल गोळा करत होते. हे सगळं काढून टाकलं. मध्यस्थ किंवा जमीनदार हे दोघंही या पद्धतीत नाहीत. आता काय करायचं होतं? हा शेतकरी होता आणि या शेतकऱ्यानं थेट सरकारला कर भरायचा होता. आणि शेतकऱ्याला जमीन कशी मिळत होती? सरकारकडून जमिनीचा एक पट्टा दिला जात होता. एक जमिनीचा पट्टा दिला जायचा. तशा प्रकारे हे रयतवारी व्यवस्थेमध्ये प्रोसेस काय होते? सुरुवातीला आपण पाहिलं कोठे कोठे लागू करण्यात आली, कोणकोणत्या पद्धतीनं लागू करण्यात आली, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या प्रांतात, त्या प्रांतामध्ये थॉमस मुनरोला कसं नेमण्यात आलं याचा आपण अभ्यास केला. इथे
या रयतवारी व्यवस्था जी राबवली गेली ब्रिटिश सरकारकडून, तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे विचार केला गेलेला आहे पहा. शेतकरी जमिनीचा मालक बनतोय. मागची व्यवस्था जमीनदारी व्यवस्था अयशस्वी झालेली होती. मध्यस्थांमुळं ही व्यवस्था अयशस्वी झाली हे लक्षात येत आहे. पुढच्या कालावधीमध्ये सरकार विचार करत आहे आता आपण काय करू, प्रत्यक्ष शेतकरी आणि आपल्या दोघांमध्ये ठेवूयात. कारण जमीनदार काय करतात, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गोळा करतायत आणि काही हक्क स्वतःकडे ठेवतायत आणि मग त्याच्यामुळे सरकारला नुकसान होत आहे. हे पुन्हा एकदा लक्षात येत आहे आणि या ठिकाणी मध्यस्थ किंवा जमीनदार काढून टाकले जात आहेत. शेतकऱ्यांना सरकारला थेट कर भरायचा आहे. शेतकऱ्याला बरं वाटलं. इतके दिवस जमीनदार होते, आता सरकार आपला काहीतरी विचार करत आहे. शेतकरी नव्या जोमानं काम करायला सुरुवात करतोय या व्यवस्थेमध्ये आणि जमिनीचा पट्टा सरकारकडून मिळत होता. सुरुवातीला काय केलं होतं, जमिनीच्या सरासरी उत्पन्नावर आधारित कर निश्चित केला जात होता. म्हणजे रयतवारी पद्धतीमध्ये कर गोळा करण्याची पद्धत कोणती होती, जमिनीच्या सरासरी उत्पन्नावर कर गोळा केला जात होता. लक्षात येतं, रयतवारी पद्धतीमध्ये कर गोळा करण्याची पद्धत कोणती होती. याच्या अगोदर आपण पद्धती पाहिल्या जमीनदारी व्यवस्थेमध्ये, ठेकेदारी हजारेवारी प्रथामध्ये. इथे जर विचार केला तर जमिनीचं सरासरी उत्पन्न किती आहे त्याच्यावर आधारित कर निश्चित केला जात होता. म्हणजे आता शेतकऱ्यांना पण प्रोत्साहन मिळत आहे की बाबा तुमचं जेवढं उत्पन्न होईल त्यातला एवढा हिस्सा आमचा, सरासरी उत्पन्न किती आहे त्याच्यावरती कर गोळा केला जात होता. आणि मग हे किती दर होते, भूराजस्व दर जे होते, जमिनीच्या उत्पन्नाच्या 1/3 भाग निश्चित करण्यात आलेले होते. रयतवारी पद्धतीमध्ये महसूल किती निश्चित करण्यात आलेला होता, जमिनीच्या उत्पन्नाच्या 1/3 भाग एवढा महसूल निश्चित करण्यात आलेला होता. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये मात्र ह्याचं जे कर आहेत, भू राजस्व गोळा केलं जाते, महसूल गोळा केला जाता, त्याचे दर वाढवण्यात आले आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्यांवरती आर्थिक ताण या पद्धतीमध्ये सुद्धा पडलेलं दिसतं. लक्षात आलं, सुरुवातीपासून आपण विचार केला, इथून पुन्हा विचार केला. आपण म्हटलं रयतवारी पद्धतीमध्ये वेगळं काय होतं, वेगळं असं होतं मध्यस्थ काढून टाकलेत, शेतकऱ्याला प्रत्यक्ष जमिनीचा मालक ठरवलं गेलेलं आहे आणि शेतकऱ्याला सरकार एक जमिनीचा पट्टा देत आहे आणि आता शेतकरी सरकारला थेट कर भरणार आहे. आणि मग आपण म्हटलं, आपण विचार केला की ही जी पद्धत आहे, जमीन महसूल कसा गोळा केला जात होता, तर जमिनीच्या सरासरी उत्पन्नावर आधारित कर गोळा केला जात होता आणि जमिनीच्या उत्पन्नाच्या किती टक्के भाग, तर 1/3 भाग निश्चित केलं गेलेलं होतं भूराजस्व महसूल. आणि मग कालांतराने कराचा दर वाढवला गेला का, तर हो, कराचा दर आपल्याला वाढवलेला दिसतोय ज्याच्यामुळं शेतकऱ्यांवरती आर्थिक ताण वाढलेला आपल्याला दिसतं. लक्षात येतं, स्वामित्व हक्क असं आपल्याला म्हणताय. आपण म्हटलं शेतकऱ्याला जमिनीचा हक्क देण्यात आला, म्हणजे स्वामित्व हक्क होता याच्याकडे, शेतकऱ्याकडे. त्याला एक पट्टा दिला गेला, जमिनीचं मालक बनवलं गेलं. पण एक गोष्ट सांगण्यात आली शेतकऱ्याला, बाबा रे तुला वेळेत कर भरावा लागेल. या व्यवस्थेमध्ये सुद्धा, रयतवारी व्यवस्थेमध्ये सुद्धा ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांना सांगताय की तुम्हाला वेळेमध्ये कर भरावे लागेल, अन्यथा जमिनीमधून तुम्हाला काढून टाकलं जाईल, बेदखल केलं जाईल, हे सांगण्यात आलेलं होतं सरकारकडं. आपण म्हटलं शेतकरी स्वतः त्या ठिकाणी काय करू शकत होता, कर भरू शकत होता. म्हणजे सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये थेट संबंध प्रस्थापित करण्यात आलेले होते, मध्यस्थ आणि जमीनदार काढून टाकण्यात आलेले होते. लक्षात आलं, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आता याच्या अगोदरची जी कर प्रणाली होती ती स्थायी कर प्रणाली होती. ही कर प्रणालीचा जर विचार केला तर ही अस्थायी कर प्रणाली आहे. अस्थिर कर प्रणाली म्हणजे काय, तर ही कर प्रणाली 30 वर्षांसाठी लागू करण्यात आलेली होती. या कर प्रणालीचा जर विचार केला तर इथे एक मुद्दा लक्षामध्ये ठेवायचा, 30 वर्ष. थॉमस मोनरो जे आपण म्हणतोय मद्रास प्रांतामध्ये त्यांनी ही पद्धत सुरू केली आहे, तर 30 वर्षांसाठी सुरू केलेली. म्हणजे आपल्याला जर कधी विचारलं, ही अस्थायी कर प्रणाली, जमीनदारी व्यवस्था जी होती ती स्थायी कर प्रणाली होती. पण रयतवारी व्यवस्थेचा ज्यावेळी आपण विचार करतो या ठिकाणी, तर ही अस्थायी प्रणाली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला लक्षात ठेवता येतं अस्थायी प्रणाली.
30 वर्षांसाठी लागू करण्यात आलेली होती आणि दर 30 वर्षांनी करांचं पुनर्निर्धारण केलं जाणार होतं, म्हणजे करांमध्ये बदल करण्यात येणार होते. पुनर्निर्धारण केलं जाणार होतं. तशा प्रकारे अस्थायी स्वरूपाची व्यवस्था म्हणून या व्यवस्थेला ओळखलं गेलं. मग याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्याचा आपण अभ्यास केला, लक्षात आलं. मग रयतवारी व्यवस्थेचा कोणते परिणाम झाले याचा आपण विचार करूयात. आता परिणामांचा जर आपण विचार केला तर आपल्या काय लक्षामध्ये येतं पहा. जमीनदारांकडून जे शेतकऱ्यांचं शोषण होत होतं, या बिचाऱ्याचं जे शोषण होत होतं, तर ते शोषण थांबलं. मध्यस्थ काढून टाकलेले होते. आणि दुसरं आता काय केलं जात होतं, सरकार थेट कोणाला महसूल देत होता, तर शेतकरी थेट सरकारला महसूल देत होता. तशा प्रकारे हे परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता या ठिकाणी आणखी याच्या काही गोष्टी आपण पाहूयात. रयतवारी व्यवस्थेचे काही सकारात्मक परिणाम किंवा काही नकारात्मक परिणाम याचाही आपण विचार करूया. शेतकऱ्यांची परिस्थिती याच्यामुळे काय झाली आहे, अधिकच वाईट झाली आहे. अधिकच वाईट का झाली आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना कर भरावा लागत होता. आणि जरी शेतकऱ्यांना कर भरावा लागत असला तरीसुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं, जर एखादा शेतकरी कर भरू शकला नाही आहे तर त्याला काय करावं लागत होतं, त्याची जमीन सरकार काढून घेत होतं. मग ती जमीन वाचवता यावा म्हणून शेतकरी व्यापारी सावकार यांच्याकडून कर्ज घेत होता आणि ती जमीन वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण तरीसुद्धा सातत्यानं होणाऱ्या कर्जाच्या बोजामुळे त्याला स्वतःची जमीन या ठिकाणी वाचवता आलेली नाही आहे. तशा प्रकारे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. कृषी उत्पादनावरती नकारात्मक परिणाम झाला. त्याच्यानंतर सामूहिक जमिनीमधून वैयक्तिक जमिनीची संकल्पना, याच्या अगोदर जर आपण विचार केला तर सामूहिक जमिनीची मालकी होती, पण इथून पुढच्या कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर वैयक्तिक जमिनीची मालकी सुरू केली, कारण सरकारनं आता डायरेक्ट शेतकऱ्यांना जमिनीचा मालक समजलेला होता. लक्षात आलं, तर हे गोष्ट लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण म्हणतो जमीनदाराचं शोषण संपतंय हे आपल्या लक्षात येत आहे, पण जमीनदारांची भूमिका काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण कमी झालं का? हो, काही प्रमाणामध्ये कमी झालं, पण शेतकऱ्यांना थेट सरकारकडे कर भरता येऊ लागत होता. हा एक सकारात्मक परिणामांमध्ये आपल्याला सांगता येत आहे. जमीनदाराचं शोषण संपत आहे, सरकारला थेट महसूल मिळू लागलेला आहे, कारण सरकारचा असा थेट शेतकऱ्यांशी संपर्क झालेला होता. नकारात्मक परिणामांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्या लक्षामध्ये काय येत आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच वाईट होते. कशी अधिक वाईट होत आहे, सरकारनं जास्त महसूल गोळा करण्यासाठी कराच्या दरामध्ये वाढ केलेली आपल्याला दिसते. जास्त कर भरावा लागतो शेतकऱ्यांना, आणि जास्त कर भरावा लागल्यामुळं जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी कर्ज घेत आहेत आणि कर्ज झाल्यामुळं ते कर्जबाजारी होत आहेत. दुसरी गोष्ट, कृषी उत्पादनावरती नकारात्मक परिणाम होतोय. काय, शेतकऱ्यांनी ठरवलंय की आपली जमीन कायम टिकवायची, आणि कायम टिकवायची असेल तर त्यांना वेळेवरती कर भरावा लागत होता. परिणामी शेतकऱ्यांनी काय केलं, जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी रासायनिक खतांचा वापर सुरू केला, आणि ज्याच्यामुळं जमिनीचा पोत खराब झाला. तशा प्रकारे आपण म्हटल्याप्रमाणे कृषी उत्पादनावर नकारात्मक परिणाम झालेला होता. त्याच्यानंतर आपण म्हटलं सामूहिक जमिनीतून वैयक्तिक जमिनीची संकल्पना अस्तित्वात आली. पारंपरिक ग्रामीण समाजाचा जर आपण विचार केला तर त्यावेळी सामूहिक जमीनदारी प्रणाली होती, आणि या व्यवस्थेमुळं काय झालं तर ही संकल्पना संपुष्टामध्ये आली आणि जमिनीच्या खाजगी मालकीला चालना मिळाली. आता तुम्हाला जर असं कधी विचारलं की कोणत्या जमीन महसूल पद्धतीमुळं जमिनीच्या खाजगी मालकीला मान्यता चालना मिळाली भारतामध्ये, त्या रयतवारी पद्धतीमुळं चालना मिळालेली होती. सामूहिक जमिनीतून वैयक्तिक जमिनीची संकल्पना अस्तित्वात आली, जमिनीच्या खाजगी मालकीला चालना मिळाली. त्यानंतर ब्रिटिश सरकार नवीन जमीनदार बनले. आता जमीनदारांना काढून टाकलं ब्रिटिश सरकारनं, लोकांना चांगलं पण वाटतंय, पण आता हे ब्रिटिश सरकार स्वतः जमीनदाराची भूमिका त्यांनी घेतलेली होती, आणि शेतकऱ्यांचे नवीन प्रकारे शोषण हे ब्रिटिश सरकार करत होतं. जास्तीत जास्त कर लावायचा, अधिक उत्पादन घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांना सक्ती करायची, दबाव आणायचा त्यांच्यावरती. तशा प्रकारे ब्रिटिश सरकार नवीन जमीनदार बनलेलं होतं या रयतवारी व्यवस्थेचं. आता विचार करा, आपल्याला या रयतवारी व्यवस्थेचा आपण अभ्यास केला, या रयतवारी व्यवस्थेमधून आपल्या काय लक्षात आलं?
रयतवारी व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर ही पद्धती शेतकऱ्यांसाठी शोषणकारी ठरली आपल्याला असं दिसतं. भारतीय कृषी प्रणालीसाठी योग्य मानली जाते ही रयतवारी पद्धत. आपल्याला जशी विचारलं कधी की कोणती जमीन महसूल पद्धत भारतीय कृषी प्रणालीसाठी योग्य मानली गेली, रयतवारी प्रणाली योग्य मानली गेली, कारण जमिनीची मालकी हक्क थेट शेतकऱ्यांना दिले जात होते आणि शेतकरी सरकारला थेट कर भरत होते, त्याच्यामुळे योग्य मानली गेली. पण प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर रयतवारी व्यवस्था सुद्धा शोषणकारी ठरली आहे शेतकऱ्यांसाठी. सरकारला जास्त महसूल मिळाला पाहिजे अशी सरकारची अपेक्षा होती, म्हणून सरकारनं काय केलं, या महसूल व्यवस्थेमध्ये कराचे दर वाढवले आणि त्याच्यामुळे शेतकरी गरीब होत गेलेला आहे. लक्षात येतं. आणि जरी आपण असं म्हटलो की या अगोदर जमीनदारी व्यवस्था होती, रयतवारी व्यवस्थेमध्ये जमीनदारांना सरकारनं काढून टाकलं, तरी सरकार आता जमीनदारांच्या जागेवरती काम करत होतं आणि जमीनदार म्हणून सरकार स्वतः त्या शेतकऱ्यांचं शोषण करत होतं. यामुळं शेवटी जर आपण विचार केला तर जमीनदारी व्यवस्थे इतकीच ही रयतवारी व्यवस्थासुद्धा हानिकारक ठरलेली आपल्याला दिसून येते. रयतवारी व्यवस्थेचा आपण काय काय विचार केला. पहिल्यांदा अंमलबजावणी कुठे झाली याचा विचार केला. कुठे झाली होती पहिल्यांदा अंमलबजावणी. आपण म्हटलं 1792मध्ये बारामहाल जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी झालेली होती. कॅप्टन अलेक्झांडर रीड असं आपण उल्लेख केला होता. थोडक्यात आपण पाहूयात पुन्हा एकदा. हे पहा, 1792मध्ये कॅप्टन अलेक्झांडर रीड प्रथम बारामहाल जिल्ह्यामध्ये लागू केली. त्यानंतर या प्रणालीला अधिक विकसित कोणी केलं, थॉमस मनरो यांनी विकसित केलं. आता विचार करा याची मुख्य कार्यक्षेत्र कोणती होती. याच्या मुख्य कार्यक्षेत्रांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हे पहा, मुख्य कार्यक्षेत्र 1820मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये अधिकृतपणे लागू केली जाते. आणि कोणाची, ह्या थॉमस मुनरो यांचं नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं. यांना मद्रासचा गव्हर्नर म्हणून ही पद्धत लागू करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये 1825मध्ये ही लागू केली गेली आणि 1858पर्यंत संपूर्ण दख्खन आणि इतर भागामध्ये तिचा विस्तार केला गेला. मग आपल्याला जर विचारलं रयतवारी पद्धतीची मुख्य कार्यक्षेत्र कोणती आहेत, मुख्य कार्यक्षेत्रांचा आपण विचार केला, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मुख्य कार्यक्षेत्र कोणती आहेत हे जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता येतं मद्रास, बॉम्बे, आसाम, कुर्ग आणि दख्खन. हे लक्षात ठेवा. मुख्य कार्यक्षेत्र बॉम्बे, आसाम, दख्खन ही मुख्य कार्यक्षेत्र आहेत. लक्षात आलं. मुख्य कार्यक्षेत्र कोणतं. आता आपल्याला विचारतील रयतवारी व्यवस्था लागू होण्याचं वर्ष कोणत्या ठिकाणी. वेगवेगळ्या ठिकाणी आपण लागू होण्याचं वर्ष पाहिलं. या ठिकाणी 1820मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आपण म्हटलं. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये 1825मध्ये लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि संपूर्ण भारतात कधीपर्यंत लागू केली तर 1858पर्यंत संपूर्ण भारतामध्ये लागू केलेली आहे. संपूर्ण दख्खन आणि इतर भागांमध्ये. म्हणजे आपल्याला जर असं विचारलं की रयतवारी पद्धती संपूर्ण भारतामध्ये केव्हापर्यंत लागू करण्यात आलेली होती, 1858पर्यंत पूर्ण भारतामध्ये. रयतवारी पद्धतीमध्ये कराचे दर कसे होते, कसे सांगितले होते आपण कराचे दर. या ठिकाणी किती कर भरावा लागत होता, 1/3 भाग, जमिनीच्या उत्पन्नाच्या 1/3 भाग हा कराचा दर होता. कर पुनर्निर्धारण करण्याचा कालावधी कोणता होता. आपण काय म्हटलं, अस्थायी व्यवस्था 30 वर्ष होतं. करांचं पुनर्निर्धारण दर 30 वर्षांनी केले जात होती. लक्षात आलं. प्रभावित प्रदेश किती होता, ब्रिटिश शासित भारताचा 51% भाग प्रभावित होता. 51% भाग ब्रिटिश शासित प्रदेशाचा 51% भाग आपण म्हटलं प्रभावित होतं. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की रयतवारी पद्धतीचा जर विचार केला तर मध्यस्थांचा जमीनदार याच्यातून काढून टाकण्यात आले, पण त्याच्याऐवजी ब्रिटिश सरकार स्वतः शेतकऱ्यांचं शोषण करत होतं, जास्त कर लादत होतं. ब्रिटिश सरकारनं कडक अटी केलेल्या होत्या की तुम्ही जर महसूल भरू शकला नाही तर जमिनी जप्त केल्या जातील आणि दर 30 वर्षांनी कराचं पुनर्निर्धारण पण केलं जात होतं.
त्याच्यामुळं काय झालं, शेतकऱ्यांसाठी ही व्यवस्था त्रासदायक ठरलेली होती. लक्षात आलं, एक आर्थिक जोखीम निर्माण झालेली होती शेतकऱ्यांसाठी, की आता काही करून शेतकरी जमीन वाचवायला, आत्ताही पाहतो आपण जमीन वाचवण्यासाठी शेतकरी किती प्रयत्न करतो स्वतःचे, त्यावेळी शेतकरी प्रयत्न करत होता जमीन वाचवण्यासाठी. आणि मग आर्थिक जोखीम निर्माण झालेली होती, जास्तीत जास्त कर्ज घेतलं त्यांनी जमीन वाचवण्यासाठी, कर्जबाजारी झाला, तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि मग ब्रिटिश धोरणामुळं काय झालं आपल्याला असं विचारलं तर भारताच्या पारंपरिक अर्थव्यवस्थेचा या ठिकाणी संपूर्ण नाश झालेला आपल्याला दिसून येतं. विचार करा ना, एका गावामध्ये एक शेतकरी राहतो, त्याचे वडील त्याच्या मुलाला शेतीची कला शिकवत आहेत. आपण पाहतो अलीकडच्या कालावधीमध्ये की लहान मुलांना अगदी सुरुवातीपासून शिकवलं जातं. मग ज्यावेळी जमीनदारी व्यवस्था संपली आणि रयतवारी व्यवस्था अस्तित्वामध्ये आली, त्यावेळी त्या शेतकऱ्याला वाटतं, अरे बापरे, चांगलं झालं, या अगोदर जमीनदार मध्यस्थ होतात, सरकार थेट आपल्याशी संपर्क साधत आहे. आणि शेतकऱ्याला कुठंतरी असं वाटलं की आपलं दुःख संपलं आणि त्यांनी ठरवलं की आता जमीन कसायची, कष्ट करायचे आहेत, इथून पुढं आपला संसार सुखाचा चालणार आहे, असं या रयतवारी व्यवस्थेमुळे शेतकऱ्याला वाटलं होतं. ब्रिटिश सरकारनं ही रयतवारी व्यवस्था लागू केली. आणि मग समजा आपण असं म्हणू की एक गाव आहे, त्या गावामध्ये ब्रिटिश अधिकारी जाहीर करतायत की आता जमिनीवर शेतकऱ्यांचाच मालकी हक्क असणार आहे. शेतकरी आनंदित होत आहेत, चला सरकारनं आपल्याला मालकी हक्क देऊन टाकली. पण सरकार पुढे सांगताय की दरवर्षी तुम्हाला थेट कर सरकारला भरावा लागणार आहे, तुम्ही स्वतः भरायचा आहे, कोणाच्या मध्यस्थीनं भरायचा नाही. शेतकऱ्यांनी हा पण विचार केला, ठीक आहे आपण उत्पन्न काढतो त्याच्यातला थोडा कर सरकारला भरूयात, कारण जमिनी आपल्या मालकीच्या सरकार करते म्हणून आपणही सरकारसाठी काही करणं गरजेचं आहे, असं शेतकऱ्याला पण वाटत होतं. लक्षात आलं, सगळ्यांना वाटतंय चांगलं झालं. आणि मग शेतकऱ्यांनी विचार केला की इथून पुढं माझं शोषण होणार नाही आहे, ही व्यवस्था आपल्या फायद्याची नाही आहे, हे शेतकऱ्याला कळलंच नव्हतं सुरुवातीला. पहिल्या वर्षी चांगलं पीक आलं आहे, शेतकऱ्यांनी सरकारला ठरलेला कर भरला. पण पुढच्या वर्षी पाऊस कमी पडला आहे, पीक खराब झालं आहे, यावेळी मात्र तो शेतकरी सरकारला कर भरू शकलेला नाही. अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं, जर तू वेळेमध्ये कर नाही भरला तर तुझी जमीन जप्त केली जाईल. तो बिचारा शेतकरी घाबरतोय, सावकाराकडे जातोय, सावकाराकडून कर्ज घेतोय, कसा बसा कर भरतोय. दरवर्षी वाढत चाललंय हे यांचा कर. सततच्या दुष्काळामुळं कर्ज वाढत चाललंय, कर्जबाजारी होत चाललंय. पूर्वी जमीनदार शोषण करत होते, आता या पद्धतीमध्ये सरकार स्वतः शोषण करत आहे. जिथं पूर्वी सामूहिक जमीनदारीची प्रथा होती तिथं आता व्यक्तिगत मालकी आली जमिनीवरती. शेतकऱ्याच्या लक्षात आलं की बाबा रे, ही व्यवस्था कधीच स्थिर नव्हती. मलाच असं वाटलं की सरकार आलंय आता माझ्यासाठी काहीतरी करेल, पण ही व्यवस्था कधीच स्थिर नाही. त्या शेतकऱ्याच्या लक्षात येत आहे, दर 30 वर्षांनी सरकार कराचा नवा दर ठरवत आहे आणि तो दर नेहमी वाढतोय, कमी होत नाही आहे. शेतकरी शेवटपर्यंत संघर्ष करतोय, वेगवेगळी पिकं घेण्याचा प्रयत्न करतोय, जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतोय, पण जास्त कर, वाढतं कर्ज, यामुळं शेवटी त्याची जमीन जप्त होते. आज शेतकरी दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून काम करतोय. त्या शेतकऱ्याचं स्वप्न होतं की आपल्या जमिनीवरती मेहनत करायची आहे, पुढील पिढ्यांसाठी आपल्याला काहीतरी करून ठेवायचं, हे स्वप्न घेऊन त्यानं पुन्हा एकदा नव्यानं त्याच्या कष्ट करण्याची तयारी ठेवली, संसार उभारण्याचा प्रयत्न केला. पण रयतवारी व्यवस्थेनं त्याच्या जमिनीतून त्याचा संसार हिरावून घेतला. ही गोष्ट एका शेतकऱ्याची नव्हती, हजारो शेतकऱ्यांची होती. ब्रिटिश सरकारने जमीनदार संपवले, पण शेतकऱ्यांना पूर्णपणे मुक्त केलं का? पूर्णपणे मुक्त केलं नाही, उलट त्यांच्यावरती जास्त ओझं लादलं. सुरुवातीला ही व्यवस्था चांगली वाटली, पण प्रत्यक्षात जमीनदारी व्यवस्था इतकीच अन्यायकारक ठरलेली होती प्रत्येक शेतकऱ्यावरती ही व्यवस्था. तशा प्रकारे ही रयतवारी व्यवस्था आपण अभ्यासली. आता आपली कुठली व्यवस्था राहिली ती आपण अभ्यासूया. रयतवारी झाली आपली महालवारी व्यवस्था. इथे पण आपल्याला विचार करता येईल, आता महालवारी व्यवस्था आहे का त्याचा विचार आपण करूयात. रयतवारी व्यवस्था, महालवारी व्यवस्था, या ठिकाणी पहा, तुम्हाला पाहता येईल
प्रथम अंमलबजावणी, थोडक्यात रिव्हिजन रयतवारी व्यवस्थेची. 1792 बारामहाल, कॅप्टन अलेक्झांडर रीड. प्रमुख व्यक्ती थॉमस मुनरो, कॅप्टन अलेक्झांडर रीड. मुख्य कार्यक्षेत्रे मद्रास, बॉम्बे, आसाम, कुर्ग, दख्खन. लागू होण्याचं वर्ष 1820 मद्रास प्रांत, 1825 बॉम्बे प्रांत, 1858 पूर्ण भारत. हे भारताच्या 51% भागावरती लागू आहे. कर दर जमिनीच्या उत्पन्नाच्या 1/3 भाग. कर पुनर्निर्धारणाचा कालावधी 30 वर्षांनी. प्रभावित प्रदेश ब्रिटिश शासित भारताचा 51% भाग. तर ह्या तक्ता तुमचा जर पाठ असेल तर तुम्हाला सहजपणे प्रश्न सुटतील. आता आपण महालवारी व्यवस्था. महाल म्हणजे काय? गाव, महसुली विभाग, त्याचा विचार करूया. हे गाव आहे. ह्या गावासंबंधी अस्तित्वात आलेली व्यवस्था म्हणजे महालवारी व्यवस्था. लक्षात आलं? गाव प्रमुख, गावाचा प्रमुख आणि ब्रिटिश सरकार यांच्यात कर वसुलीचा करार केला गेलेला होता, म्हणून याला महाल, अख्खं गाव संबंधित होतं ते. तर त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूयात. या व्यवस्थेचा जनक हॉल्ट मॅकेंजी. पहिल्यांदा हे लक्षामध्ये ठेवायचं. या व्यवस्थेचा, महालवारी व्यवस्थेचा जनक कोण होता? हॉल्ट मॅकेंजी यांचं नाव लक्षात ठेवायचं. हॉल्ट मॅकेंजी याला मानलं जातं. सुरुवात हॉल्ट मॅकेंजीने कधी केली होती? 1822 मध्ये याची सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर 1833 ही संकल्पना आणखी विकसित केली. कोणी विकसित केली? मार्टिन बर्ड आणि जेम्स थॉम्सन यांनी ही संकल्पना आणखी विकसित केली. ही संकल्पना, ही व्यवस्था लागू कोणी केली? 1833 विल्यम बेंटिक यांनी लागू केली. जनक कोण आहे? लागू कोणी केली हे लक्षात ठेवा. या महालवारी व्यवस्थेचा जनक कोण आहे? हॉल्ट मॅकेंजी. ही संकल्पना हॉल्ट मॅकेंजीने सुरुवात कधी? 1822 केली आहे. महालवारी व्यवस्थेची संकल्पना विकसित कोणी केली? मार्टिन बर्ड आणि जेम्स थॉम्सन यांनी केली. आणि ही व्यवस्था लागू कोणी केली भारतात? 1833 विल्यम बेंटिक यांनी लागू केलेली आहे. यांनी लागू केलेली आहे. तशा प्रकारे महालवारी व्यवस्था सुरुवातीला याचे जनक कोण आहेत, विकसित कोणी केली आणि प्रत्यक्षात ही पद्धत लागू कोणी केली हे आपण समजावून घेतलं, कारण हे महत्त्वाचं आहे आपल्या परीक्षेसाठी. या गोष्टी लक्षामध्ये आल्या. हॉल्ट मॅकेंजी जनक, 1822 लागू केली. ही संकल्पना विकसित करणारे दोघेजण मार्टिन बर्ड, जेम्स थॉम्सन, आणि ही पद्धत लागू करणारा विल्यम बेंटिक 1833 त्याने ही पद्धत लागू केली, ही व्यवस्था लागू केली. महाल. चला, महाल म्हणजे काय हे अगोदर मी तुम्हाला सांगितलं. इथे हे गाव आहे. महाल म्हणजे गाव आहे, गाव किंवा महसुली विभाग. याच्यामध्ये काय, याच्या अगोदर जर आपण विचार केला, रयतवारी व्यवस्थेत शेतकरी थेट सरकारला कर भरत होता. जमीनदारी व्यवस्थेत जमीनदार सरकारला कर भरत होता. हजारेवारी प्रथा किंवा ठेकेदारी प्रथामध्ये ठेकेदार सरकारला कर भरत होता. इथे गावाचा, अख्खं गाव मिळून कर भरणार आहे. महाल म्हणजे गाव असं आपण म्हणतो. मग याच्यामध्ये काय केलं जाणार होतं? एक गावाचा प्रमुख असणार आहे. हा गावाचा प्रमुख आहे. यानं काय करायचं? तर याच्याबरोबर ब्रिटिश सरकार वसुलीचा करार करायचे. महालवारी व्यवस्थेमध्ये ब्रिटिश सरकार वसुलीचा करार कोणासोबत करत होतं? तर गावाच्या प्रमुखाशी करत होता. ही जी पद्धत आहे कशावर आधारित होती? गावाच्या एकत्रित उत्पन्नावर आधारित होती. याच्यामध्ये बदल केला आहे महालवारी पद्धतीत. गावाचं एकूण उत्पन्न किती आहे त्या उत्पादनावर आधारित महालवारी व्यवस्था होती. आणि मग संपूर्ण गाव मिळून याच्यामध्ये तो कर भरत असे. लक्षात आलं काय काय गोष्टी आहेत? संपूर्ण गावाचा याच्यामध्ये आपण विचार केला. आता याच्यामध्ये कोणत्या भागामध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आलेली होती? उत्तर प्रदेश, आग्रा, अवध, मध्य प्रांत, पंजाब, गंगा खोरं, संपूर्ण ब्रिटिश भारतातील 30% जमीन या व्यवस्थेखाली होती. म्हणजे सुरुवातीला
आपल्या लक्षात आलं व्यवस्था म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं. त्याच्यानंतर आपण समजावून घेतलं की ही व्यवस्था कोणकोणत्या भागामध्ये लागू होती हे आपल्या लक्षामध्ये आलं. लक्षात आलं कोणकोणत्या? उत्तर प्रदेश, आग्रा, अवध, उत्तर प्रदेशामधले हे प्रदेश, मध्य प्रांत, पंजाब, गंगा खोरे, उत्तर प्रदेश, मध्य प्रांत, पंजाब, गंगा खोरे. तर हे जे प्रदेश आहेत हे प्रदेश या प्रदेशांमध्ये ही व्यवस्था लागू होती. आपल्याला जर कधी विचारलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं की पद्धत कोणकोणत्या ठिकाणी लागू होती. आता याच्यामध्ये महालवारी व्यवस्था, कर वसुलीची पद्धत कोणती होती याचा आपण विचार करूया. मी म्हटलं कराचं उत्पन्न हे कराचं प्रमाण हे कशावर अवलंबून होतं? कराचं प्रमाण संपूर्ण गावाच्या उत्पन्नावर अवलंबून होतं. एक गाव आहे आणि त्या गावाच्या उत्पन्नामध्ये आपण म्हणूयात या ठिकाणी हे असं एक गाव आहे आणि हे गावाचं एकूण उत्पन्न किती आहे? एकूण उत्पन्न गावाच्या एकूण उत्पन्नावर आधारित एकूण उत्पन्न, गावाचं एकूण उत्पन्न किती आहे? लक्षात आलं कराचं प्रमाण कशावर अवलंबून आहे? संपूर्ण गावाच्या एकत्रित उत्पादनावर आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला की कर वसुलीची पद्धत कशी होती. कर वसुलीच्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर गावामधील जे प्रमुख व्यक्ती, आता आपण पाहतो सरपंच प्रमुख व्यक्ती असतात. मग एक प्रमुख व्यक्ती काय करायचा? त्या गावाच्या वतीनं सरकारला कर भरायचा. गाव प्रमुख असायचा त्यावेळी हा एक गाव प्रमुख आहे या गावाचा, आपण म्हणूयात गाव प्रमुख याला असं नाव देऊयात. मग हा गाव प्रमुख सरकारला कर भरत असे. मग या गाव प्रमुखामध्ये आणि सरकारमध्ये हे करार होत असे कर भरण्याविषयी. म्हणजे कर व्यक्तिगत शेतकऱ्यावर लावण्यात आला होता का? तर कर व्यक्तिगत शेतकऱ्यावरती लावण्यात आलेला नव्हता, तर संपूर्ण गावावरती कर लावण्यात आलेला होता. लक्षात आलं? तर ही होती कर वसुलीची पद्धत. संपूर्ण गावाच्या उत्पन्नावरती कर आकारला जात होता, शेतकऱ्यावरती कर आकारला जात नव्हता. आणि आपण म्हटल्याप्रमाणे गाव प्रमुख या गावाच्या वतीनं ब्रिटिश सरकारला कर भरत असे. लक्षात आलं? आता इथं आहे दुसरं गाव प्रमुखाचा अधिकार. गाव प्रमुखाचा अधिकार काय होता? गाव प्रमुख अत्यंत शक्तिशाली बनतोय इथे. हा जो आहे गाव प्रमुख खूप शक्तिशाली, त्याला आता ब्रिटिश सरकारशी डायरेक्ट ह्याचा संबंध, हा शक्तिशाली बनला आहे. कर वसुलीची जबाबदारी आणि का हा शक्तिशाली बनलाय पहा, याच्याकडं कर वसुलीचे अधिकार आहेत. कर वसुली शेतकऱ्यांना बेदखल, जमिनीतून बेदखल करण्याचे अधिकार याला दिलेत. त्यांच्या जमिनीतून बेदखल काढून टाकण्याचे, जमीन जप्त करण्याचे अधिकार गाव प्रमुखाला दिलेत. आता विचार करा, गाव प्रमुख शक्तिशाली बनेल की नाही? गाव प्रमुखाला हे अधिकार दिले. या व्यवस्थेमुळे ब्रिटिश सरकार आणि शेतकरी यांचा थेट संपर्क कमी होतोय आणि गावाचा प्रमुख आणि ब्रिटिश सरकार यांचा संपर्क वाढतोय. तर हे गाव प्रमुखाचे अधिकार होते. गाव प्रमुखाला कर वसुलीचे अधिकार मिळाले आणि जर एखाद्या शेतकऱ्याने कर दिला नाही त्या गावामध्ये तर त्या शेतकऱ्याला जमिनीतून बेदखल करण्याचा अधिकार सुद्धा गाव प्रमुखाला मिळतोय. मग या ठिकाणी गाव प्रमुख शक्तिशाली बनतोय. आता कराच्या रकमेचा अंदाज आणि त्याचा गैरफायदा. सरकार काय म्हणतंय? गावाच्या एकूण उत्पन्नावरती कर भरायचा आहे, पण कर गावाच्या एकत्रित उत्पादन आहे ते अंदाजे लावलं जायचं. याच्यामुळे काय होतं? याच्यामध्ये अनेक चुका निर्माण झाल्या, अनेक विसंगती निर्माण झाल्या. अंदाज कसा लावणार? अगोदरच समजा पुढच्या वर्षीचा तुम्ही अंदाज लावला की एवढं टन उत्पादन होईल, 1000 टन उत्पादन होईल एखाद्या गावाचं, आणि जर झालं 200 टन उत्पादन तर काय करायचं? अशा प्रकारच्या विसंगती होत्या. आणि मग या विसंगतीचा गैरफायदा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घेतली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कर आकारायला सुरुवात केली. ह्याला हाताशी धरलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर आकारायला सुरुवात झाली. कर वसुलीची प्रक्रिया खूप खर्चिक होती, त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ही व्यवस्था टिकलेली नाही आहे. तशा प्रकारे हे
महालवारी पद्धतीमध्ये कर महसुलीची रचना मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे कर गोळा केला जात होता. डायरेक्ट गाव प्रमुख आणि ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये करार होतोय. गाव प्रमुखाला काही अधिकार दिलेत. गावाच्या एकूण अंदाजित उत्पन्नावरती कर आकारला जात होता. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अनेक चुका विसंगती निर्माण झाल्या. या गाव प्रमुखाला कर वसुली करण्याचा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून बेदखल करण्याचा अधिकार मिळाला. गाव प्रमुख शक्तिशाली बनला. गाव प्रमुख शक्तिशाली बनल्यावरती त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करायला सुरुवात करतायत. कराच्या रकमेचा अंदाज जो लावला जात होता त्याच्यामध्ये अनेक चुका विसंगती होत्या आणि त्याचा गैरफायदा कोणी घेतला? ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घेतला आणि या गाव प्रमुखांनी घेतला. कारण ब्रिटिश अधिकारी फायदा या गाव प्रमुखाच्या माध्यमातूनच घेणार होते. तशा प्रकारे मग याच्यावरती काय परिणाम झाले का याचे, त्याचा आपण विचार करू. त्याचे परिणाम कोणते झाले? याच्या परिणामांचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आणि कधी होत नाही, नेहमीच होतोय शेतकऱ्यांवरती अन्याय. काहीतरी चुका आहेत, त्या चुका सरकारनं आजही शोधून काढणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये थोडासा पुढाकार घेऊन तशा प्रकारे शेतकऱ्यांवरील अन्याय आजही आपण पाहतो की गाव प्रमुख असेल आणि त्याला तुम्ही तुमचा नेता नेमलेला असेल, तुमचा पुढारी असेल, तर तो स्वतःचा स्वार्थ बऱ्याच वेळा साधला की बाकीच्या शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नसतं त्याला. अशी परिस्थिती त्या कालावधीमध्येही होती, आजही आहे. शेतकऱ्यांवरती अन्याय होता. गाव प्रमुख आणि ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी कर वाढवतायत, स्वतःच्या स्वार्थासाठी वसूल करतायत आणि शेतकऱ्यांवरती अत्याचार करतायत. आणि जमीन काढून घेण्याचा हक्क गाव प्रमुखाला आहे. शेतकऱ्यांना जमिनीवर असलेला आपला हक्क गमवावा लागतोय. एकदा का शेतकऱ्यांनी तो जमिनीवरचा हक्क गमावला तर बिचारा शेतकरी करणार काय? दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करणार, मजूर बनावं लागलं, शेतमजूर बनले शेतकरी. शेतकऱ्यावरती अन्याय, गावाचा ऱ्हास झाला. कारण गावाच्या एकूण उत्पन्नावर आधारित होती ही व्यवस्था. याच्यामुळं काय झालं? गावाचं जे आर्थिक व्यवस्थापन ते ढासळलं. अंदाजे कर लावला जात होता, त्याच्यामुळं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कर लावला जायचा आणि त्याच्यामुळं आर्थिक व्यवस्थापन गावाचं ढासळलं आहे. सरकारला जास्त कर द्यावा लागत होता. याच्यामुळं गाव जास्त गरीब होत आहे आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमजोर होतोय. इथे तिसरं, ब्रिटिश सरकारचा नफेखोरीचा हेतू स्पष्ट होतोय. साहजिकच आहे, व्यवस्था लागू करण्यामागचा प्रमुख हेतू नफा मिळवणं हाच होता. शेतकरी आणि गावकरी यांच्यात आर्थिक स्थितीत कोणताही सुधार झालेला नाही आहे. त्यांचं आर्थिक शोषण झालं आहे आणि बंड आणि असंतोष. पुढच्या कालावधीमध्ये शेतकरी चिडतायत, एकत्र येत आहेत. ही जी धोरणं आहेत ब्रिटिशांची, आणि मग त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये अनेक वेळा शेतकरी आणि आदिवासींचे उठाव झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामागची हीच कारणं होती. संतप्त शेतकरी ठिकठिकाणी बंड करायला सुरुवात करतायत आणि 1857चा स्वातंत्र्य संग्रामामध्ये ही परिणिती आपल्याला आणखी दिसून येते. तशा प्रकारे ही महालवारी व्यवस्था आहे. लक्षात आली? आपण म्हटलं महालवारी व्यवस्था गावाच्या सामूहिक शेतकी व्यवस्थेवर आधारित होती. लक्षात आलं? आणि या व्यवस्थेचा काय फायदा दिसला? तर फक्त ब्रिटिशांचा फायदा झाला. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली का? लाभदायक ठरली नाही आहे. कारण कर वाढवून वसूल केला जात होता आणि त्याच्यामुळं आपण म्हटल्याप्रमाणे हा गाव प्रमुख जो होता तो गाव प्रमुख अधिक शक्तिशाली बनलेला होता. शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला होता. ब्रिटिशांच्या शेती संबंधी धोरणांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले आणि भारतातली ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. म्हणजे आपण एका शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया. एक शेतकरी एखाद्या लहानशा गावामध्ये राहतोय. अशा गावामध्ये एखादा शेतकरी राहतोय. हा समृद्धी आनंदी गाव येत आहे. लोक कष्टाळू आहेत. मोठ्या प्रमाणावरती शेतीचं उत्पादन घेत आहे. सगळं गावामध्ये चांगलं चालू आहे. शेती प्रमुख व्यवसाय आहे त्या ठिकाणची. म्हणजे नदीकाठची कशी शेती असते, सुपीक शेती असते, त्याप्रमाणे शेती एखाद्या शेतकऱ्याची. सगळे सुख समाधानाने जगतायत नदीकाठची लोक. एके दिवशी इंग्रज अधिकारी या गावात येतो. इथे एके दिवशी एक इंग्रज अधिकारी एका गावामध्ये आला आणि सांगितलं गावाच्या प्रमुखाला बोलवा. गावाच्या प्रमुखाला बोलवून घेतलं. त्याचं नाव होतं रामजीराव देशमुख. समजा आपण उदाहरण घेऊया, त्याचं रामजीराव देशमुख असं नाव आहे. त्याला बोलवून घेतलं. सांगितलं की इथून पुढं जमीन महसुलाची महालवारी व्यवस्था सुरू होते आहे. त्या पद्धतीविषयी त्याला सांगितलं.
आणि मग रामजीरावने शेतकऱ्यांना सांगितलं की बाबांनो, इंग्रज सरकारला आपल्याला कर भरायचा आहे आणि कर सगळ्या गावाने मिळून भरायचा आहे. आणि आपल्या गावाचं जेवढं उत्पादन आहे त्या गावाच्या एकूण उत्पादनावरती ब्रिटिश सरकार कर आकारणार आहे आणि तो कर तुम्हाला माझ्याकडे द्यावा लागणार, मी सरकारला देणार आहे, असं ब्रिटिश सरकारनं सांगितलं. सुरुवातीला ग्रामस्थांनी विचार केला, चला सगळं गाव मिळून कर भरायचा आहे, म्हणजे कर ठराविक प्रमाणात असाल आणि आपण सगळेजण मिळून उत्पन्न घेऊयात, सगळं गाव ठरवत आहे. गावकऱ्यांना ही गोष्ट योग्य वाटली सुरुवातीला, कारण त्यांनी विचार केला की आपण सगळ्यांनी मिळून कर भरला तर इंग्रज सरकार आपल्याला त्रास देणार नाही आहे. पण काही दिवसांनी खरं स्वरूप समोर येतच. आपण किती जरी एखादी खोटी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला, एक ना एक दिवस ती समोर पण येते आणि नक्की येते. तशा प्रकारे ही पण गोष्ट समोर येते. रामजीराव देशमुख सुरुवातीला गावामध्ये फेमस होता, लोक चांगली म्हणायची. सुरुवातीला लोकांच्या भल्यासाठी काम करणारा तो नेता होता. पैसे आल्यावरती तो बदलला. त्याच्या हाती जास्तीचे अधिकार आल्यानंतर तो बदलला. आता तो कर वसूल करणारा प्रमुख व्यक्ती होता गावचा. इंग्रज त्याच्या मदतीनं शेतकऱ्याकडून कर गोळा करत होता. आता इंग्रज सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये कर लावायला सुरुवात केली. रामजीराव देशमुख सरकारला म्हणाले की एवढे कर. मग रामजीराव देशमुखला पण थोडा वाटा दिला. आता शेतकरी विचार करतोय, काय सगळ्या गावावरच आलंय, त्याला आपण काय करणार. मग शेती टिकवण्यासाठी सगळे शेतकरी गाव मिळून पैसे देत आहे. जो कर भरू शकत नव्हता त्याला रामजीराव देशमुख त्याची शेती काढून घेतो होता. गरीब शेतकऱ्यांना आपली जमीन गमवावी लागलेली होती. याचा परिणाम काय झाला तर या ठिकाणी हे लोक गरीब व्हायला लागलेले आहेत. गावावरती संकट आलं आहे. काही दिवसांनी काय झालं, काही दिवस कर वेळेवर भरला गेला. काही दिवसांनी त्या गावावरती दुष्काळ आला. पावसानं पाठ फिरवली, शेतीचं उत्पादन कमी झालं. इंग्रज सरकार तरीसुद्धा नमलं नाही, कर माफ केला नाही. लक्षात आलं, शेतकऱ्यांना अजिबात मदत केलेली नाही आहे. सांगितलं कर न भरला, रामजीराव देशमुख सांगतोय जनतेला कर नाही भरला तर जमीन काढून घेईल सरकार, धमकी देतोय. काही शेतकरी घाबरत आहेत, पळत पळत सावकाराकडे जात आहेत. जमीन वाचवायची आहे, सावकाराकडून कर्ज घेत आहेत. काहींनी तर गावसुद्धा सोडून दिलं आहे. हळूहळू कर्जबाजारी झालेत शेतकरी. चांगलं गाव सुख समृद्धाने चाललेलं. गावकऱ्यांच्या मनात आता असंतोष निर्माण होतो. ही व्यवस्था एकट्या या गावाचीच नव्हती, संपूर्ण भारताची होती. मग एक दिवस त्या गावातला एक तरुण पुढे येतोय, शेतकरी तरुण, एक रामू म्हणूयात आपण त्याला. तो पुढे येतोय आणि सगळ्या गावाला एकत्र करतोय आणि सांगतोय हा अन्याय जर सहन आपण केला तर आपली पुढची पिढी जगणार नाही आहे. मोठ्याने ओरडायला सुरुवात करतोय रामजीराव देशमुखावरती, गावाच्या प्रमुखावरती. गाव सांगतोय इथून पुढे आम्ही कर भरणार नाही, कर भरायला नकार दिलाय. आपल्या जमिनीवरती शेतकरी हक्क सांगायला सुरुवात करतायत. मग हे बंड या गावापुरतंच मर्यादित न राहता पुढच्या सगळ्या गावांमध्ये याच पद्धतीने उठाव व्हायला सुरुवात होते. मोठ्या उठावाचं रूप धारण करत आहे हे जे बंड आहे ते. आणि मग शेतकऱ्यांनी इंग्रजांविरोधात लढाई सुरू केली. तशा प्रकारे महालवारी व्यवस्थेची गोष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांचं जीवन अधिक कठीण झालं. ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी कर लागू केला आहे त्यानं शेवटी शेतकरी आणि गावं गरीबच झाली आणि इंग्रज मात्र श्रीमंत झाले. गावाचा प्रमुख मात्र श्रीमंत झाला. निवडून येणारा तुमच्या गावाचा प्रमुख, नगरपालिकेचा सदस्य जसे श्रीमंत होतात आणि गाव शहर जसं तसंच राहतं, त्याच्यात काही बदल होत नाही लवकर, तसाच प्रकार इथं पण काढतो. म्हणजे पूर्वीपासून चालत आला. आणि यामुळं काय झालं, पुढच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे उठाव झाले आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष वाढायला सुरुवात झाली. तर असा जर विचार केला तर ही गोष्ट फक्त या गावाचीच नव्हती, तर संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांची होती. इंग्रजांनी भारतावरची जी अन्यायकारक कर प्रणाली राबवली भारतावरती, त्यामुळं भारतीय शेतकरी गरीब झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तो आता संघर्षामध्ये उतरतोय. नको आहे इंग्रज. महालवारी व्यवस्था ही आहे, शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं साधन होतं हे.
आणि शेवटी हा अन्याय दूर करण्यासाठी शेतकरी मोठं आंदोलन उभारत आहेत. तशा प्रकारे ह्या काही प्रथा आहेत आपण ज्या सुरुवातीला अभ्यासल्या. या सगळ्या प्रथांचा आपण अभ्यास केला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे पहा, हजारेवारी ठेकेदारी प्रथा, जमीनदारी स्थायी बंदोबस्त व्यवस्था, रयतवारी व्यवस्था, महालवारी व्यवस्था. लक्षात आलं. आता ह्या झाल्या प्रमुख व्यवस्था. ब्रिटिश काळातील भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित काही प्रथा पण होत्या. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये आपली संकटामध्ये ज्यावेळी सापडली होती ते कशामुळे, तर ब्रिटिशांनी शोषणकारी प्रथांमुळे. आणि या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर आणखी काही प्रथा भारतामध्ये दिसून येतात. मग त्या कोणत्या प्रथा होता त्याचाही आपण विचार करूयात. एक एक प्रथा आपण समजावून घेऊयात. त्या 2-3 प्रथा आपल्याला कधी विचारल्या भारताच्या इतिहासामध्ये तर त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्या 3 प्रथा आपल्याला प्रामुख्यानं अभ्यासाव्या लागतात. 3 काटिया प्रथा, ददनी प्रथा, दुबला हाली प्रथा. या 3 प्रथा प्रामुख्यानं अभ्यासाव्या लागतात की जेणेकरून परीक्षेत जर प्रश्न विचारले तर आपल्याला याच्यावरती उत्तरं देता आली पाहिजे. आपण एक एक प्रथा पाहूयात. सुरुवातीला 3 कठिया प्रथा. स्थान चंपारण बिहार. मुख्य प्रभावित वर्ग शेतकरी होता. या प्रथेअंतर्गत बिहारच्या चंपारण भागातील जे शेतकरी त्यांना जबरदस्तीनं नीळ पिकवण्यास भाग पाडलं होतं. कॅश क्रॉप्स आहे, कॅश क्रॉप्स घ्यायला ब्रिटिश भाग पाडायचे कारण त्यांचा त्याच्यामध्ये फायदा होता. तर हे नीळ पिकवण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांवरती बंधन घातलं होतं. इंग्रज बागायतदार आणि जमीनदारांनी शेतकऱ्यांना करार करून 3/20 सुमारे 15% शेतीच्या जमिनीवर नीळ पिकवण्यास भाग पाडलेलं होतं. लक्षात आलं परिस्थिती काय आहे. पुढे गांधीजी येतात या ठिकाणी, आहे की नाही. चंपारणमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्याची गोष्ट काय पहा. कुठे, चंपारण बिहारमध्ये 3 कटिया प्रथा कुठे राबवण्यात आली, चंपारण बिहार. मुख्य प्रभावित वर्ग शेतकरी काय, चंपारण भागातील शेतकऱ्यांना कॅश क्रॉप्स, नीळ हे प्रमुख कॅश क्रॉप आहे तर त्याच्या लागवडीसाठी बंधन घातलंय आणि शेतकऱ्यांशी करार केलाय. सुमारे 15% शेतीच्या जमिनीवरती नीळ पिकवण्यास भाग पाडलाय. हा, नीळ पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना जे पैसे दिले जात होते ते अतिशय कमी होते. त्यामुळं काय झालं, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. मुख्य पीक पिकवता येत नसल्यामुळं एक प्रश्न निर्माण झाला सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे अन्न टंचाईचा प्रश्न. हा प्रश्न निर्माण होतो, अन्न टंचाईचा प्रश्न. मग महात्मा गांधी येत आहेत. महात्मा गांधी यांनी 1917 चंपारण सत्याग्रह केला आणि हा अन्यायकारक प्रथेविरोधात आंदोलन केलं आणि अखेर 1919 3 कटिया प्रथा रद्द करण्यात आली. लक्षात आली. 3 कटिया प्रथा चंपारण बिहार. शेतकऱ्यांसाठी काय केलं जात होतं, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये नीळ पिकवण्यासाठी बंधनकारक करण्यात आलं होतं. लक्षात आलं. सुमारे 15% शेतीच्या जमिनीवर नीळ पिकवण्यास भाग पाडलं. शिवाय शेतकऱ्यांना जे पैसे दिले जात होते ते पैसे अत्यंत कमी होते. त्यांना नुकसान सहन करावं लागत होतं. शिवाय मुख्य पिकं, त्यांचं जी अन्नधान्याची पिकं आहेत ती घेता येत नव्हती. याच्यामुळे अन्न टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांवरती हा जो अन्याय होतो तो दूर करण्यासाठी महात्मा गांधीजींनी 1917 चंपारण्य सत्याग्रह करून या अन्यायकारक प्रथेविरुद्ध आंदोलन केलं आणि अखेर 1919 3 कटिया प्रथा रद्द करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं. पुढची प्रथा आपण पाहू. ददनी प्रथा. ददनी प्रथा कुठे, संपूर्ण भारतामध्ये होती. मुख्य प्रभावित वर्ग कारागीर, विणकर आणि शिल्पकार होता. कारागीर, विणकर आणि शिल्पकार या वर्गासाठी असणारी प्रथा भारतातली ददनी प्रथा संपूर्ण भारतामध्ये होती असं आपण म्हणतो. काय केलेलं होतं या ददनी प्रथेमध्ये, तर ही ब्रिटिश व्यापार संस्थांनी भारतीय कारागीर आणि शिल्पकारांना पूर्णतः शोषण करण्यासाठी आणली होती. आपल्याला जसं विचारलं की ब्रिटिश सरकारनं भारतीय कारागीर आणि शिल्पकारांचे शोषण करण्यासाठी कोणती प्रथा आणली होती, ददनी प्रथा. ह्या लक्षात ठेवा. आणि या प्रथेनुसार ब्रिटिश व्यापारी भारतीय कारागिरांना एक आगाऊ रक्कम, अत्यल्प आगाऊ, आपण जे उचल म्हणतो त्याला आपल्या भाषेमध्ये, जे तुमचे पालक वगैरे म्हणत असते,
आगाऊ रक्कम, पेशगी म्हटलं जात होतं किंवा आपल्या आत्ताच्या भाषेत उचल असं ग्रामीण भागात लोक म्हणतात. तर हे दिली जात होती आणि त्यांच्याकडून बाजारभावाच्या तुलनेत खूपच स्वस्त किमतीत वस्त्रे, हस्तकला उत्पादने, अन्न वस्तू खरेदी केल्या जायची. अगोदर थोडी रक्कम आली की बरं वाटतं आणि मग खूप किमतीमध्ये, कमी किमतीमध्ये त्यांच्याकडून काय वस्त्रकला उत्पादनं, हस्तकला उत्पादनं, अन्य वस्तू खरेदी केल्या जात होत्या. त्याला ददनी प्रथा असं म्हटलं जात होतं. लक्षात आलं? यामुळं काय झालं, कारागिरांना योग्य मोबदला मिळत नव्हता आणि त्यांचा व्यवसाय हळूहळू संपत गेला, नष्ट झाला, ऱ्हास झाला. याच काळात भारतातील पारंपरिक हातमाग उद्योग जवळपास नष्ट झालाय आणि ब्रिटिश कारखानदारी उत्पादनांचं वर्चस्व वाढलं. याच्यामुळं भारतीय वस्त्रोद्योगाचा ऱ्हास झाला आणि बरेचसे कारागीर बेरोजगार झालेले आपल्याला दिसून येत आहेत. लक्षात आलं? ही आहे ददनी प्रथा. कोणासाठी आहे, कुठे आहे? संपूर्ण भारत. मुख्य प्रभावित वर्ग कोणता आहे? कारागीर आहेत, विणकर आहेत, शिल्पकार आहेत. हे मुख्य प्रभावित वर्ग. कशासाठी आणलाय? भारतीय कारागीर आणि शिल्पकारांचं शोषण करण्यासाठी भारतामध्ये ब्रिटिशांनी राबवलेली प्रथा ददनी प्रथा. काय केले जात होतं? अगोदर या कारागिरांना, विणकरांना, शिल्पकारांना एक ठराविक रक्कम द्यायची, उचल म्हणून अगोदरच द्यायची, आणि त्याच्या बदल्यात बाजारभावाच्या तुलनेत खूप कमी किमतीत वस्तू विकत घ्यायच्या. यामुळं काय होत होतं, यांना, या कारागिरांना, विणकरांना, शिल्पकारांना योग्य मोबदला मिळत नव्हता. त्याच्यामुळं त्यांचा व्यवसाय संपला आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे आपल्या लक्षात येत आहे. हे आहे ददनी प्रथा, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर शेवटची दुबला हाली प्रथा. कोणत्या भागामध्ये होती? पश्चिम भारत. मुख्यतः सुरत, गुजरात या ठिकाणी असणारी दुबला हाली प्रथा. कोणासाठी होते? मुख्य प्रभावित वर्ग कोणता होता? गरीब कामगार, शेती मजूर, हे यांच्यासाठी असणारी दुबला हाली प्रथा. ही आणखी अन्यायकारक प्रथा आहे. ही प्रथा विशेषतः गुजरातमधील सुरत आणि इतर पश्चिम भागांमध्ये अस्तित्वात होती. या प्रथेत काय केलं जायचं पहा, शेतमजूर आणि कामगार स्वतःच्या मालकाला स्वतःचा आणि संपत्तीचा संरक्षक मानायचे. हे बिचारे जे आहेत कामगार, हे मालकाला काय म्हणायचे की ते स्वतःच्या मालकाला स्वतःचा आणि संपत्तीचा संरक्षक मानायचे. आणि मग हे जे मजूर आहेत ते आपल्या मालकाच्या ताब्यामध्ये असायचे, त्यांच्याकडे स्वातंत्र्याचा अभाव होता, म्हणजे एक प्रकारचे गुलाम होते ते. यामुळे बंधुआ मजुरीचे स्वरूप निर्माण झालेलं होतं, बंधुआ मजूर. आणि हे मजूर पूर्णपणे आपल्या मालकांवरती अवलंबून असायचे. या प्रथेमुळं काय झालं, मजुरांना स्वतःच्या कष्टाचं योग्य मूल्य कधीच मिळत नव्हतं आणि त्यांच्या आयुष्यभर कर्जातून मुक्ती मिळत नव्हती. मरेपर्यंत त्यांच्याकडे काम करायचं आणि मालकाला सर्वस्व मानलंय त्यांनी. कसे लोक जगत असतील विचार करा. तर हे आहे, कुठे आहे पहा, आपण म्हटलं स्थान पश्चिम भारत, मुख्य सुरत, गुजरात. गरीब कामगार, शेतमजूर, मालकाला काय करतायत, हे स्वतःच्या मालकाला स्वतःच्या आणि संपत्तीचा संरक्षक. आपण जसं देवाला मानतो तसं ते मालकाला मानत होत्या. आणि मग हे काय होतंय, याच्यामुळं काय झालेलं होतं, त्यांच्याकडे स्वातंत्र्याचा अभावच होता, शिवाय पूर्णपणे आपल्या मालकावरती अवलंबून होते आणि स्वतःच्या कष्टाची योग्य किंमत त्यांना कधीच मिळाली नाही. आयुष्यभर कर्जातून त्यांची कधीच मुक्ती झाली नाही. गुलाम म्हणून त्यांना काम करावं लागलं. ही दुबला हाली प्रथा पश्चिम भारतामध्ये सुरत, गुजरातमध्ये प्रामुख्याने राबवली गेली होती. लक्षात आलं? तशा प्रकारे आज आपण सगळ्या प्रथा पाहिल्या, जमीन महसुलाच्या पद्धती किंवा या सगळ्या प्रथा. मग ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर लादलेल्या या ज्या प्रथा आहेत, या प्रथांमुळं शेतकरी सोडा, कारागीर, मजूर वर्ग, शिल्पकार सगळेजण संकटात आहेत. कोण आहे का असं की जे संकटामध्ये नाही आहे? 3 कटी या प्रथेचा विचार करा. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती पिळवणूक होते. अन्नधान्याच्या ऐवजी त्यांना कॅश क्रॉप्स, नीळ शेती करायला लावली. ददनी प्रथेचा विचार करा. कारागीर आणि वस्त्रोद्योग नष्ट होत आहेत. दुबला हाली प्रथेचा विचार करा. गुलामगिरीसारखे जीवन जगावं लागतंय कामगारांना. या प्रथांमुळं काय झालं, भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेली आहे आणि स्थानिक जनतेच्या मोठ्या प्रमाणावरती त्यांना त्रास सहन करावा लागला, छळ सहन करावा लागला. आणि पुढं मग अनेक स्वातंत्र्य लढे झाले, या प्रथा बंद झालेल्या दिसतात. आणि मग पण हे जरी असं असलं तरी या प्रथांचा
तो प्रभाव जो आहे तो प्रभाव भारतीय समाजावर खोलवर उमटला होता. अजूनही काही प्रमाणात तो दिसतो. तो अशा प्रकारे हे महसूल व्यवस्था आणि वेगवेगळ्या प्रथा ब्रिटिशांनी ज्या भारतात राबवल्या त्या सगळ्या आपण या ठिकाणी संपवल्या. तर आता आपण पुढच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.